लाखो लोक आजही कुठल्याही निमंत्रणाशिवाय एका तारखेला आळंदीत जमतात, एका तारखेला देहूत जमतात आणि तिथनं अक्षरशः लाखांनी पदयात्रा करत पंढरपूर पर्यंत जातात. ही दैवी शक्ती आहे, नाहीतर काय दुसरं. ती प्रत्येकाच्या मध्ये ती आलेलीच आहे असं मला वाटतं. अहो, प्रत्येक जण पांडुरंग आणि प्रत्येक आई रखमाई झालेली असते हो तेव्हा. तो टाळ मृदुंगांचा गजर सुरू झाल्यानंतर जी व्हायब्रेशन्स तयार होतात दोन्ही देहूतल्या मंदिरात आणि आळंदीच्या मंदिरामध्ये, ती दैवी शक्ती आहे. नाही तर दुसरं काय आहे. माझ्यामध्ये देव आहे, त्याला मी पराशक्ती असं म्हणतो. ते आहे कारण जोपर्यंत चांगली माणसं, याचा अर्थ आहे तीच सगळी ती देव माणसंच आहे ना. कोणी अगदी रस्त्यावरनं जाणारा एखादा सहजरित्या जो मदत करून जातो एखाद्याला, एखादा तुझ्यासारखा मुलगा एखाद्या आजीला रस्ता क्रॉस करून देतो, ते देवपणच आहे की ते. 4,500च्या पेक्षा जास्त अभंग जे प्रतिभेच्या अंगाने आणि पांडुरंगाने लिहिले, हा दावा ज्याचा तसा अर्थी काय अधिकार. पांडुरंगाचे शब्द किंवा आपलं स्वत्व, आपलं सत्व सगळं पाण्यात बुडवून टाकताना एक माणूस म्हणून महाराजांना किती त्रास झाला असेल. जर्नी सुरू केलेली, तुम्ही कुठेतरी मध्ये आहात, पण ह्याचा एंड पॉईंट काय आहे किंवा असं कधी विचारत कुठे पोचायचं आहे असं काय वाटतं का? नाही, मला प्रवास हा प्रवासासारखा करायचा असं माझं मत आहे. म्हणजे नॉर्मल जो आपण आता इथून मी सोलापूरला जाणार आहे, तिथनं पुढे अक्कलकोटला जाणार आहे हे माहिती असतं. पण तू जर एकूण आयुष्याचा प्रवास म्हणत असतील तर हे त्यांनी ठरवलेलं आपल्याला कळत नसतं. आपण आपला आला दिवस, आपण ठरवलेल्या टार्गेटचे दिवस, आपण तिथपर्यंत जाण्याचा केलेला प्लॅन, याच्याशीच अटॅच राहायचं असतं आणि करायचं असतं असं मला वाटतं. आध्यात्मिक जर्नीचं पण आध्यात्मिक जर्नीचंच सांगतोय मी की हे इथपर्यंत आपल्याला करायचं आहे, हे आपल्याला आता करणं भाग आहे. आता आपली ही स्टेज आहे, ही स्टेज आपल्याला कळत असते. आणि त्याचा कुठलाही व्यवसाय नाही की आपल्याला बुवा बनायचं, बाबा मठ करायचं, हे करायचं, इथं आता उद्या आणखीन हे असलं काही हे होणारच नाही. कारण मला माझी भूमिका रंगभूमीवर किंवा याच्यावरनं काम करून लोकांपर्यंत काही माझी स्टेटमेंट्स जी अध्यात्माच्या याच्यामध्ये मला आलेल्या प्रचिती असतील, मला जे सांगायचं आहे त्याच्यासाठी मला एक हे दिलंय ना व्यासपीठ, ते म्हणजे रंगभूमी दिलेलं आहे, चित्रपट दिलेला आहे, सिरियल माध्यम दिलेलं आहे. त्याच्यातनं मला जे करायचं आहे ते करायचं आणि मला वाटतं तेच माझं कार्य आहे. राईट, ते करायचं, ते सोडून भलतीकडे नाही जायचं आपल्याला. सर, असे वाद खूप वर्षांपासून चालू आहे पिढ्यानं पिढ्या की देव आहे का नाही, हे जे वाद आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही? माझ्यामध्ये देव आहे, त्याला मी पराशक्ती असं म्हणतो. ते आहे कारण जोपर्यंत चांगली माणसं, याचा अर्थ आहे तीच सगळी ती देव माणसंच आहेत ना. राईट. कोणी अगदी रस्त्यावरनं जाणारा एखादा सहजरित्या जो मदत करून जातो एखाद्याला, एखादा तुझ्यासारखा मुलगा एखाद्या आजीला रस्ता क्रॉस करून देतो, ते देवपणच आहे की ते. आणि मग त्यालाच तुम्ही एक आकार देता आणि तो का देऊ नये, तो द्यावा ना, त्याला खोटं का म्हणायचं. तसं मी नेहमी म्हणतो की तुम्ही देव मानत नाही ही सुद्धा श्रद्धा आहे ना. तुम्ही ते तार्किक दृष्ट सांगत बसता की नाही, तेही श्रद्धेनेच सांगता ना. श्रद्धेचं मूर्त रूप म्हणजे देव आहे असं मला वाटतं. म्हणजे त्याला तुम्ही विष्णू म्हणा, महादेव म्हणा, गणपती म्हणा, श्री दत्त म्हणा, श्री विठ्ठल म्हणा, हे श्रद्धेचं रूप नाही तर. आणि अशी कुठली तरी शक्ती त्यांच्याकडनं सतत वाहत असते ना. नाहीतर आज 700, 750, 800 वर्ष लाखो लोक, तेव्हा हजार असतील, लाखो लोक आजही कुठल्याही निमंत्रणाशिवाय एका तारखेला आळंदीत जमतात, एका तारखेला देहूत जमतात आणि तिथनं अक्षरशः लाखांनी पदयात्रा करत पंढरपूर पर्यंत जातात. ही दैवी शक्ती आहे, नाहीतर काय दुसरं. जी प्रत्येकाच्या मध्ये ती आलेलीच आहे असं मला वाटतं. अहो, प्रत्येक जण पांडुरंग आणि प्रत्येक आई रखमाई झालेली असते हो तेव्हा. आपण बघतो ना कितीतरी, तुम्ही एकदा जा बरं, तो जेव्हा असा जात असतो पांडुरंगाकडे, धावता मळा ज्यावेळेला सुरू होतो शेवटच्या 5 किलोमीटरमध्ये, त्यावेळेला एकदा तो अनुभव घ्या कॅमेरा घेऊन. त्यावेळेला तुम्हाला कळेल की असा पांडुरंग आपल्यातनं जात असतो वाऱ्यासारखा, रखमाई जात असते. काय उगीच वेळेत का रिंगण चाललेलं असतं त्याच्यासाठी कधी कोणी तिथं नाही झाला बरं ऍक्सिडेंट कधी. ते जेव्हा डोक्याला लावण्यासाठी नंतर एकदा का ते माऊलींचा घोडा हे केल्यानंतर त्याच्या पायाखालची माती डोक्याला लावण्यासाठी झुंबड उडते, ते काय आहे दुसरं. आता ते मला त्या चमत्कारात हे नाहीये, कळस हलतो का नाही ते दाखवलंय, कोणीतरी शूट केलंय, मग ते बरोबर त्यावेळेला त्या क्लिप्स व्हायरल होतात. त्याच्या खाली त्या मंदिरामध्ये तो टाळ मृदुंगांचा गजर सुरू झाल्यानंतर जी व्हायब्रेशन्स तयार होतात दोन्ही देहूतल्या मंदिरात आणि आळंदीच्या मंदिरामध्ये, ती दैवी शक्ती आहे ना, नाही आहे तर दुसरं काय आहे. आणि तुमच्या मनाशी राहा ना, आजही त्या
अजान वृक्ष अजान बागेमध्ये आळंदीत बसल्यानंतर जसं माझ्या सद्गुरूंच्या समोर ध्यान लागतं तसं तिथं कोणाही शिवाय तिथं बसल्या बसल्या ध्यान लागतं. ते चैतन्य तर तुम्ही अनुभव, चैतन्य म्हणजे तरी दुसरं काय, तुमच्या माझ्यामध्ये वाहतं ते चैतन्य काय, ही दैवी शक्तीच आहे ना. मी देव मानतो, दैवी अस्तित्व असतं, त्याला लोक शक्ती म्हणतात. मी नियती मानत नाही, नियती वगैरे तिथे लिहून ठेवलेले विधी लिखत म्हणू आपण त्याला. पण तुमचं जीवन जगण्यासाठी श्वास आणि उच्छ्वास जो तुमच्याकडनं करून घेतोय ती दैवी शक्तीच आहे की हो. सर ते श्रद्धा आणि अंधश्रद्धेमधले थोडं नाही. आता तुम्ही त्याला याच्यावरती तुम्ही तुमचं संपूर्ण कर्मच जर त्यांच्यावर अवलंबून ठेवलं त्या शक्तीवरती, आणि त्या कर्माला तुम्ही नवस, राईट, काहीतरी बोकड कापणं, जागरण गोंधळ हे करणं, नाही जागरण गोंधळ हा पुन्हा लोक हा भाकल हे वेगळा आहे. पण नवस बोलणं, त्या नवसापायी काही करणं, नवस बोलणं माझं म्हणणं आहे ती तुमच्या मनातली इच्छा आहे ना, मग ती करा, त्याचं कॅल्क्युलेशन करा. म्हणजे 2010 साली ज्या वेळेला आनंद डोह सुरू झाला होता त्यावेळेला आमची इच्छा आणि आमचं कॅल्क्युलेशन काय होतं, हा प्रयोग कुठेही करता आला पाहिजे. राईट. आणि हा प्रयोग जेव्हा आपल्याला गरज होईल, पैशाची नव्हे साधनेची, त्यावेळेला आपोआप समोरून येईल. आणि तसंच होत गेलं. वर्षामध्ये पहिले 2 वर्ष 3 वर्ष वर्षाला 100 75 प्रयोग झालेले आहेत. नंतर त्याचं प्रमाण कमी झालं, नंतर त्याचं प्रमाण पुन्हा वाढलं. आणि त्याचा अल्टिमेटम ज्या वेळेला अभंग तुकाराम, हा अल्टिमेटम नाहीच आहे, याच्या पुढे आणखीन काहीतरी घडेल. आणि त्यावेळेला इतर ठिकाणी आता कितीतरी, जेव्हा आनंद डोह चालू होतं त्यावेळेला आधीचे 2-3 तुकाराम महाराजांवरचा चंद्रकांत कुलकर्णींचा सिनेमा येऊन गेला, तू माझा सांगातीचा हा येऊन गेला, सिरियल येऊन गेली. त्या प्रत्येक ते त्यांचं सहयोग करतोय ना. आता तू माझा सांगातीच्या वेळेला तर तुकाराम महाराजांच्यासाठी माझी ऑडिशनही झालेली होती. तर त्यावेळेला ते संगीत कुलकर्णी म्हणून जे दिग्दर्शक आहेत ते म्हणले तुम्ही त्यांच्या मोठ्या भावाचं कराल का, वडिलांचं कराल का. म्हणलं नाही, माझी भूमिका आहे ती आहे आणि मला हे नाही आहे. त्यानंतर माझ्यामध्ये त्यांच्या 100व्या याच्यानंतर त्यांच्या सेटवर आनंद डोहचा प्रयोग झालेला होता. आपल्या दिग्पालनीच अरेंज केलं होतं, कारण दिग्पाल तिथं सहाय्यक दिग्दर्शक होता, की त्या सगळ्या कलाकारांसाठी त्यांनी आनंद डोहचा प्रयोग. आता कदाचित माझी तीच भूमिका असेल. सो एक मला असं म्हणायचं की मला हे कर्म करायचं आहे, त्याचं इप्सित मला हे साध्य करायचं आहे. साधं आहे ना, की उद्या एखादं नाटक केल्यानंतर आपण एक टार्गेटेड दिवसांमध्ये ते नाटक बसवायचं, त्याचे इतके प्रयोग करायचे हे ठरवतो. त्याच्यासाठी कुठल्या तरी गणपतीला जाऊन आशीर्वाद घ्या. पण असं झालं तर 11 नारळ वाहीन आणि इथे अंधश्रद्धा सुरू होते असं मला वाटतं. सर देहूला प्रयोग झालाय? हा, देहूमध्ये प्रयोग झालाय ना. काय अनुभव होता देहूतला? माझा अनुभव मी म्हणलो तसं की मी काय म्हणतो ते तू माझा सांगाती सारखंच होतं. राईट. सर नाटकामध्ये एक कंटिन्युअस इमोशनल जर्नी असते कॅरेक्टरसाठी, तुकाराम महाराजांचं आपण बोलतोय. पण जेव्हा सिनेमा येतो अभंग तुकाराम त्यावेळेस गॅप्स पडतात डिरेक्टरवर. अगदीवर. तर त्यावेळेसचा काय अनुभव? कारण नाटकामध्ये मी मात्र त्यात पहिल्या दिवसापासून त्या याच्यात होतो. म्हणजे ते मला साधलं असं मला वाटतं की मी ते 18च्या 18 दिवस कधीही केव्हाही ऑन व्हायचो आणि केव्हाही स्विच ऑफ व्हायचो. अच्छा. पण मी असायचो त्या माझ्या ध्यानाच्याच ह्याच्यामध्ये. म्हणजे घाटावरती ज्या वेळेला गाथा बुडवल्याचा सीन होता, हे होता, त्यावेळेला वेगळ्या शॉर्ट्स आणि अँगल बदलले किंवा काही याला टेक्निकल याच्यामध्ये जो वेळ जात होता तो त्यांचा ते घेत होते. पण मी मात्र त्या याच्यामध्ये संबंध दृश्य पूर्ण होईस्तोवर मी माझं बाजूला आसन लावून बसायचो आणि माझ्या याच्यात असायचो. पण ते त्याच इंटेन्सिटीला पुन्हा उचलणं आणि त्याच इंटेन्सिटीला थांबवणं हे मला साध्य झालेलं होतं. पण मी त्यातनं बाहेर नाही यायचो. उठला, चहा बिया घेत बसला बाजूला, ते दृश्य पूर्ण होईस्तोवर किंवा ते हे होईस्तोवर तुकाराम महाराजांच्या मानसिकतेमध्ये. आणि मला जो अनुभव आनंद डोहोला 1 तास 20 मिनिटं येतो, तोच अनुभव मी 18च्या 18 दिवस घेत होतो. राईट. सर जसं नाटकामध्ये एक डिस्टन्स असतं, डिस्टन्सने नाटक बघतो आपण, तो सिनेमात कॅमेरा येतो आणि तो वाईड शॉट क्लोजअप असतो. तर ह्यानुसार काही ऍक्टर म्हणतात की आम्ही त्यानुसार ऍक्टिंग करतो. नाही, तर तसं तुमचं? मी नाही असं काही करत. मला दिग्दर्शक सांगेल त्याप्रमाणे मात्र ते करतो. आता उदाहरणार्थ जसं मी म्हटलं की कदाचित इथे सुद्धा ते आता विचित्र दिसेल की ज्या वेळेला मी विठ्ठल 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 हे नामस्मरण आणि हे सुरू झाल्यावरतीच शांभवी मुद्रा लागते. तो जर क्लोज असेल तर ते खूप विचित्र दिसू शकतं. तर मॉनिटरवरनं दिग्पाल मला कायम सांगायचं, सर डोळे पूर्ण तरी बंद करा. अच्छा. किंवा हे नका करू, तुम्ही मुद्रा नका लावू. तर ती माझी लागायची मुद्रा. तर ते मात्र मला त्यावेळेला कंट्रोलमध्ये करावं लागलं की या गोष्टी. किंवा
तो मला सांगायचा की सर आता ही फ्रेम पूर्ण वाईड आहे, तुम्हाला ज्या ज्या हस्तमुद्रा करायच्या आहेत, तुमचे जे काही हे करायचे आहेत ते सगळे तुम्ही करा, हे आपल्याला टिपायचे आहे. सो ते त्या फ्लोमध्ये टिपण्याचं दिग्पालनी बरोबर साधलेलं होतं की कारण त्यांनी आनंद डो जवळजवळ 15-20 वेळा पाहिलेलं होतं. आनंद डोहच्या पहिल्या अभिवाचनांच्या मधला पहिला श्रोता दिग्पाल होता, वन ऑफ द. सो त्याला ती प्रोसेस, माझी सुद्धा ती नाटकाची प्रक्रिया त्याला पूर्ण माहिती होती. त्यामुळे मला कुठे थांबवायचं आणि कुठे थांबवायचं नाही हे त्याला पूर्ण त्याचा अभ्यास झालेला होता. त्यामुळे त्यांनी ह्या क्लोजला हे खूप विचित्र दिसेल, कारण शेवटी ते मशीन आहे. राईट. त्याला काही मला जे काय आनंद मिळतोय किंवा मला जे काही ते शांभवी मुद्रा लागल्यानंतर जे काही माझ्यामध्ये क्रिया प्रक्रिया होत आहेत त्या कॅमेराला कळायचं काही कारण नाही आहे. आणि नाटकामध्ये जो जिवंत अनुभव मिळतो तो तिथे मिळणार नाही आहे. सो त्या वेळेला तो ते सांगत होता की हे करायचं, त्यामुळं मला त्याचा उपयोग झाला. सर 18 दिवसाचं शेड्यूल होतं, तर असं कुठला दिवस होतं की एक्साइटमेंट खूप आहे, की प्रत्येक वेळेस असेल तुमच्या सीनला, पण एखादा सीन की नाही हा मला सरेंडर व्हायचं आहे सीनला? नाही, मी सरेंडरच होतो असं एकही दिवस नाही. उलट मात्र मी कॉशियस होतो. अच्छा. पहिल्याच दिवशी. ओके. पहिल्या दिवशीचा शॉट असा होता, पहिल्या सीनमधला पहिलाच शॉट असा होता की आवली मला तरा उघड्या अंगानं ओढत घरात आणते आणि घरामध्ये कोंडून ठेवते. कारण मी कपडे कोणाला तरी देऊन टाकलेले असतात आणि मी तिथं बसून विठ्ठल करत बसलेला असतो घाटावर. आणि आवली अतिशय संतापाने उचलून उघडं अंग म्हणजे धोतर होतं बेअर, बाकी बाराबंदी वगैरे काही नव्हती. त्यात आणखीन एक मोठं माझ्या दृष्टीने म्हणजे ज्याला आपण आहार्य अभिनयाचं ओझं होतं माझ्यावर, ते म्हणजे आयुष्यात मी कधीही माझे केस काळे केले नव्हते. तेव्हापासून पांढरे व्हायला लागले, ते तसतसे पांढरेच होत आहेत. तर ते त्यांनी सकाळ माझे सगळे केस कलर केलेले आणि साधारण फनी दिसत होत. म्हणजे मला मी फनी, लोकांना नसेल दिसत, अरे हे काय दिसतंय असं मलाच हे झालं. आणि त्या आणखीन म्हणजे मी मिशी काढली नव्हती कधी, फार कमी वेळा मी मिशी काढलेली आहे. तर ती मिशी हे करून त्यांनी ती तरुण दिसावी म्हणून वेगळी मिशी पूर्ण काढून चिटकवली होती नॅचरली याच्यावर कशी. त्या बाबतीत मी दिसतोय कसा हे मी जे मी कधी नसतो कॉशियस, पण या फिल्म माध्यमासाठी म्हणून मी कॉशियस होतो. आणि मी इतका अस्वस्थ होतो पहिला अर्धा तास की काय चायला दिसतोय कसे आपण. कारण आधीचा आनंद डोहचा अनुभव असा होता की साक्षात लोकांना महाराजांचीच अनुभूती की हे दिसतातच असं वाटायचं. आयला म्हणलं हे जर झालं नाही, हे कॅमेराला काहीतरी भलतंच दिसायला लागलं तर पंचायत होणार आहे आपली. आणि मी इतका कॉशियस होतो. आता ऋग्वेद असिस्टंट म्हणून काम करत होता. मग मी शेवटी ऋग्वेदला विचारलं, बाबा स्क्रीनला कसं दिसतंय, किंवा माझा जो लाला म्हणून व्यवस्थापक आणि हे आहे विद्यार्थी, त्यालाही विचारलं, बाबा एकदा तू बघ आणि मला सांग, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा. बरं त्यांनाही पंचायतच झालेली, कलर केलेले केस केलेलं नाही, कसं तरी विचित्रच दिसत आहेत असं, आईला सर फार विचित्र दिसतंय वगैरे असं त्यांच्याकडनं रिॲक्शन. त्यामुळे तो एक कॉशियस. पण मग एक हळूहळू जेव्हा भूमिका करायला लागलो, त्यातही मजा आहे. तिने मला ढकलून दिलं आणि आतला शॉट हा होता की पांडुरंगाच्या ते आमचंच मंदिर असतं ना देहूतलं, तर त्याच्यात तिने कोंडल्यावर एकदा विठ्ठल सुरू झाला आणि समोर पांडुरंगाची मूर्ती दिसल्यावर मी भानावर यायला लागलो. तो माझा कॉन्शियसनेस हळूहळू निघून जायला लागला आणि छान. मग नंतर नाही मला काही हे झालं हे करताना. तसं मला ती गाथा विसर्जित करतानाच्या सीनलाही फार ते त्यात त्यांनी ते अवधूत माऊलींनी तो बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल अभंग जो हे होता तो त्यांनी वाजवायला सुरुवात केली. ते त्या दिवशीचं वातावरण असं काय म्हणतो आपण दाटून आलेलं असतं की नाही, ढग खूप आल्यानंतर, तसं ते त्या वाईच्या घाटावरती वातावरण होतं. आणि मी त्या मंदिरातल्या देवडीतनं असं ते हातामध्ये गाथा घेऊन येतो, तिच्याशी बोलत असतो. कारण आता त्यांनी आदेश दिलेला असतो की या नदीत बुडवून टाक. त्यावेळेला माझ्या मनामध्ये हे आलं की काय झालं असेल तेव्हा. 4,500च्या पेक्षा जास्त अभंग जे प्रतिभेच्या अंगाने आणि पांडुरंगाने लिहिले हा दावा, आणि त्या ज्याचा तसा अर्थी काय अधिकार, पांडुरंगाचे शब्द किंवा आपलं स्वत्व आपलं सत्व सगळं पाण्यात बुडवून टाकताना एक माणूस म्हणून महाराजांना किती त्रास झाला असेल. आणि मला जे मी रडायला लागलो त्याच्यानंतर ते हे केल्यानंतर ते, आणि फार छान त्यांनी तो सीन ती वाहताना मी बघतोय, मग पुन्हा एकदा धरतोय हातामध्ये, पुन्हा म्हणजे नॅचरल आपलं अपत्यच किती, 4,500 बाळच किती आपल्या एका लेखकाच्या दृष्टीने ती अपत्य असतात, क्रिएशन आहे. त्याला असं ते काय खूप भरून आलं म्हणतो ना आपण. मी ते 2 तास तो संबंध सीन होईस तर
त्या रॅम्प तयार केलेला होता घाटावरती, त्याच्यावरती बसून ध्यान लावून बसलेलो होतो. उठ म्हणले की उठायचो. सर रेडी रेडी चला सुरू, आता काय क्लोज, आता काय ट्रॅक लावला आहे, आता काय समोर क्रेन आहे. असा तो सर रिटेकचा काय अनुभव होता? फार कमी वेळा झाले रिटेक. सर्वच कलाकारांच्या बाबतीत फार कमी वेळा रिटेक झाले, खूप नाही झाले रिटेक. राईट सर. सर तुम्ही कथा पण लिहिली, संवाद पण लिहिले. एकल नाट्याला इमॅजिनेटिव्ह कॅरेक्टर आपण किंवा जसं तुम्ही म्हणला आवलीला मी आवली चालायचो पण उत्सुकता होती माध्यमांतरमध्ये. म्हणजे एक तर हे नक्की होतं की मी पटकथा लिहिणार नव्हतो, कारण मला दिसलीच नव्हती. राईट. मला दिसतानाच आनंद डोह नाटकाच्या फॉर्ममध्ये दिसलेलं होतं, आणि त्यातही एकल नाट्याच्या फॉर्ममध्ये. म्हणजे मला आवलीच्या भूमिकेत दुसरी स्त्री कलाकार दिसलीच नाही. मला ही उत्सुकता होती की दिग्पाल पटकथा कशी लिहिणार, किंवा दिग्पाल काय करणार. आणि ज्या वेळेला त्यांनी सुद्धा माझ्यामध्ये 2-3 व्हर्जन्स, कुठले ह्या सीन बदल, तो सीन बदल, इंटरव्हल इथं टाक वगैरे असं सगळं झाल्यानंतर ज्यावेळेला त्यांनी मला अख्खी पटकथा वाचायला दिली, त्यावेळेला मी म्हटलं हो हे मला नसतं सुचलं. आणि हे फार चांगलं झालं की दिग्पालनीच हे केली, कारण तर त्याला नाटकाचाही बघण्याचा अनुभव होता, एक जिवंत अनुभव नाटकाचा प्रेक्षक म्हणूनही त्यांनी घेतलेला होता. आणि त्याच वेळेला वेळोवेळी आपल्याला सुप्त मनामध्ये आपली प्रोसेस चालू होते, ज्यावेळेला आपल्या डोक्यात येतं की आपण याच्यावर सिनेमा करू, आपण याच्यावर सिरियल करू, आपण या घडलेल्या घटनेवरती एखादं नाटक करू, आपली प्रोसेस सुरू होते. तशी दिग्पालची प्रोसेस ही तेव्हाच सुरू झाली असणार आहे जेव्हा केव्हा त्याच्या मनात पहिला विचार त्यांनी तो माझ्यापाशी व्यक्त कोरोनाच्या काळामध्ये केला, म्हणजे 2020-21 मध्ये केला. आणि मग त्याचं मूर्त स्वरूप त्याच्या माऊली मुक्ताईच्या वेळेला मी काम करत असताना आमच्यात आणखीन 3-4 डिस्कशन्स झाली आणि ते एक मूर्त स्वरूप आलं. पण त्याच्या डोक्यामध्ये ते बी तेव्हाच पेरलं गेलं असणार आनंद डोह बघताना. राईट. आणि बरोबर त्या सगळ्या जागा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हेरल्या किंवा त्याला मिळाल्या की ज्या आनंद डोहत राहून गेलेल्या होत्या त्या 13 दिवसाच्या स्वागतांमध्ये. आणि त्याचे दृश्य माध्यम वापरतो आहोत तर ते आणखीन कशा पद्धतीने करता येईल, तर ते खूप चांगलं केलं. दुसरं आवलीच्या बाबतीत मला पण हे होतं की असं नको व्हायला की, म्हणजे आपलं असं होतं लहान मुलांचं होतं बघा की त्यांचे ना सगळे डायलॉग पाठ असतात सगळ्याच कलाकारांचे. तू बोलत असलास तरी मी त्यावेळेस घालवत असतो, कारण माझं पाठ असतं. मला सारखी भीती होती की विशेषतः आवली इंद्रायणीशी जे बोलते रागानी, तो सगळ्यात पीक आहे आनंद डोहमधला, की ती इंद्रायणीशीच भांडायला उठते. ते तेव्हा जेव्हा तो सीन जेव्हा चालला होता तर मला असं सारखं वाटत होतं की आता मी करतो का काय होत होतं. पण ती तेवढं छान करत होती, तिने तेवढी तयारी ठेवली होती. आणि नेहमी एक ॲडेड व्हॅल्यू मिळते ना सिनेमाला. एकल नाट्य कसं चाललं, ती एक ॲडेड व्हॅल्यू मिळतच गेली. प्रत्येकाची काय म्हणतो आपण पॉझिटिव्हिटी चित्रपटामध्ये ॲड होते असं मला स्वतः. कोणीच निगेटिव्ह नसतं, सगळ्यांना सिनेमा चांगला व्हावाच वाटत असतो. तर या सगळ्यांची पॉझिटिव्हिटी, अगदी रामेश्वर भट्ट असेल किंवा मंबाजी असेल, निगेटिव्ह कॅरेक्टर असली तरी त्याची ती पॉझिटिव्हिटी त्याच्यामध्ये मिळाली असं मला वाटतं. सर सजेशनचं कसं घेतो तुम्ही? जसं आवली तुम्ही खूप वेळा साकारलेले. नाही मी कधी नाही ना. मी ना एक शिस्त खूप पाळतो, ती खूप प्रोफेशनल हे असते की याचा कॅप्टन तो आहे. राईट. त्यांनी पाहिलेलं आहे सिनेमा, त्यांनी पाहिला आहे नाटक, मी पाहिलं आहे नाटकाचं. उद्या कोणी काही करायला लागलं तर मी सांगेन, पण सिनेमा त्यांनी पाहिला आहे. त्यामुळे सजेशन मी मॉनिटर नाही बघायचं होतं, त्यांनी सांगितल्याशिवाय मी कधीही मॉनिटर बघत नाही. आणि मी कुठंच नाही बघत मॉनिटर, कारण माझं असं म्हणणं मॉनिटर बघून सजेशन हे दिग्दर्शकाची जबाबदारी आहे. आपली जबाबदारी कॅमेरासमोर लावलेल्या फ्रेममध्ये दिलेले संवाद म्हणणं ही आहे, आणि समोरच्या कलाकाराला रिस्पॉन्स देणं आणि प्रतिक्रिया करून अभिनय करणे. तर त्यामुळे मी कुठल्याच सजेशन्स कधीही दिल्या नाही, ना स्मिताला दिल्या, ना मंबाजीला दिल्या, कोणालाही मी कधीही काहीही सांगितलं नाही. विचारायला आल्यानंतर छान होतंय, मस्त, हे करून बघा असं, पण मी कधीच हे केलं नाही. ना दिग्पाललाही कुठलं काही सजेशन नाही केलं. सर संवादामध्ये काय ॲडिशनल झालं का? जसं एकल नाट्य माझ्यामध्ये शिवाजी महाराजांच्या भेटीच्या प्रसंगाच्या ह्याच्यामध्ये काही ॲडिशनल संवाद झाले, ते दिग्पालनी आणि मी मिळून हे केलं. म्हणजे दिग्पालनी आपल्याला हा करता येतील किंवा अशा पद्धतीने. मॅक्झिमम 92% संवाद हे आनंद डोहतलेच आहेत. त्याच्यातले प्रसंगाचे काय म्हणतो, जी प्रसंग मी नॅरेशनसारखं गोष्ट सांगितल्यासारखी सांगतो, ते प्रसंग तिथे घडतात. राईट सर. मला सर इतिहासाबद्दलही प्रश्न आहे की जसं इतिहास कोणीतरी डॉक्युमेंटेशन केलंय त्याच्या पर्स्पेक्टिव्हनी, तर तो घेऊन आपण पिढ्यानपिढ्या पुढे जात असतो, तर त्याच्याबद्दलही जरा सांगा ना. कारण इतिहासामध्ये तुकाराम महाराजांना कोणीतरी बघितलं, त्यांचं वर्णन केलंय किंवा अभंगातून आलेलं आहे. तुकाराम महाराजांनी स्वतः अभंगांमधून काही वर्णन केलं. म्हणजे आता जसं गाथा तरल्या, आमच्याकडं प्रॉपर गाथा पांडुरंगाच्या ह्याच्यामुळे नदीच्या पाण्यावरती तरंगत आले असं आहे. तर रामेश्वर भट्टांचा त्या ह्याच्यावरती अभंगच आहे की लाह्यांसारखं पाण्यावरती त्यांचे अभंग तरू लागले.
किंवा तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले या संदर्भात तुकाराम महाराजांचा स्वतःच आम्ही वैकुंठवासीच म्हणतात ते, किंवा ते सदैव वैकुंठाला गेले असे अभंग आहेत. सो त्याचं अभंग हे तात्कालिक डॉक्युमेंटेशन म्हटलं पाहिजे. राईट. आणि मला नेहमी आमचं त्या अजय पुरकरांचं खूप छान हे होतं ना, की मला वाटतं ना की अरे इतका चांगला माणूस, ते एक सत्पुरुष होते ना त्या तात्कालिक याच्यामधले, ते सत्पुरुष होते. तर मला असं वाटतं माझ्या चित्रपटामध्ये ते सदैव वैकुंठाला जावे इतके ते मोठे झाले की श्री विठ्ठलांनी त्यांना बोलावून घेतलं आपल्याकडं. तुम्ही अतिरेक्यांच्या तोंडी त्यांचे आका हे बोलताना ऍक्सेप्ट करता की नाही? 72 नद्या वाहत असतील, दुधाच्या नद्या वाहत असतील, आणि 72 हूर तुमची तिथं सेवा करतील, आणि अमुक का तर इथं रक्ताचे पाठ व्हा. तर ते तर सदैव वैकुंठाला सत्कर्म करून गेले, पांडुरंगाच्या भक्तीचा मार्ग सांगून गेले. शिवाजी महाराजांना गनिमी काव्याचे अभंग त्यांनी सांगितले. म्हणजे गनिमी काव्याचं युद्धतंत्र शिकवलं असेल असं नाही, पण त्या संदर्भातले अभंग म्हणजे फक्त भक्तिमार्ग नाही, अत्यंत व्यावहारिक पातळीवरती तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात असं म्हणतात की शेतकऱ्याच्या घरी जर मयत झाली तर त्यांनी शेतीचं काम पहिलं करावं, मयत झाकून ठेवावी. केवढा व्यवहार सांगितला याच्यापुढे की तुझं कर्म काय आहे. मग अशा सत्पुरुषांना पांडुरंगाने नेलं असं दाखवलं तर काय, आणि ज्याचे की आमच्याकडं रेफरन्सेस आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहा ना. काही जणांनी काय अभंग लोकांनी तोंडपाठ केले, असं त्यांनी हे केलं आणि ते अभंग हे झाले, तशा अर्थी तरल्या. ओके, लोकडोहामध्ये त्या तरल्या असं आम्ही म्हणू. म्हणजे मला नेहमी म्हणायचं असतं की तुमची ती श्रद्धा आणि आमची ती अंधश्रद्धा असं कसं होऊ शकतं. असं नसतं. आमची श्रद्धा ते लाखो संप्रदाय आज काय मानतो. बरोबर. संप्रदाय आज असं म्हणतो गाथा तरल्या. संप्रदाय म्हणतो की श्री विठ्ठल आपलं श्री तुकाराम महाराज हे सदैव वैकुंठाला गेले. शेकडो वर्षांची संप्रदायाची ही परंपरा आहे. याला तुम्ही अंधश्रद्धा कशी म्हणू शकता. राईट. सर, वेगळा प्रश्न आहे जरा. मृत्यूबद्दल काय वाटतं तुम्हाला? नॉर्मली प्रत्येकाला मरण आहेच, आज ना उद्या प्रत्येकाला जायचंच आहे, पण जसं तुम्ही अध्यात्माकडे वळाला त्याच्या आधीचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असेल मृत्यूकडे बघ. नाही, अजून नाही बदलला. अजूनही मृत्यूला घाबरतो. का नाही भीती वाटत. राईट. आपण आत्ता काही नेमलेलं काम, कदाचित अशी वेळ येईल की आता थांबावं बाबा, आणि त्या दिवशी कदाचित संपलेला असेल, शेवटचा दिवस असेल, म्हणजे आत्महत्या नाही. हळूहळू आपण एकात दूर होत जातो ना. राईट. म्हणजे जसं आता काही जण ज्या वेळेला चित्रपटात जातात किंवा चांगलं काहीतरी करतात तर ते नाटक बदलतात, नाटक हळूहळू त्यांच्या दृष्टीने बंद होतं, मग ते चित्रपटात येतात. चित्रपटामध्ये खूप चांगलं काम केल्यानंतर हळूहळू बाजूला राहतात, आपलं वाचन करत राहतात, दुसरं काही अभ्यास करत राहतील. तसंच याचं हळूहळूच एक दिवस मृत्यू येऊन तुम्हाला घेऊन जाईल असं मला वाटतं. पण ती भीती, त्याच्याबद्दलचा कॉशसनेस हा माझा गेला नाही अजून. अध्यात्माचा किती अभ्यास झाला तरी अजून मी त्या पातळीवर आहे की का आजारी पडल्यावर आपण जातोच ना डॉक्टरकडे, पांडुरंग बघून घेईल, ते मनात असतंच. राईट. आपण पांडुरंगाचा दावा करतोच, आपण स्वामींचा दावा करतोच, पण आपण डॉक्टरकडेही जातो, आपण औषधही घेतो. ते आपलं कर्म आहे, ते का सोडायचं. राईट. स्वरूप बदलेल पण स्वरूप. राईट. सर, रायटिंग बद्दल आता हा नॉर्मल प्रश्न आहे की तुमचे मी एकांकिका वाचलेली 1 सेकंड इन लाईफ, तो बसच्या खाली वगैरे जातात, आणि तुमच्या अनेक एकांकिका जे मुलं करतात. म्हणजे जर पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कोणाला नाटक करायचे, एकांकिका करायचे, तर तुमचंच नाव वाचलं जातं. ऍटलिस्ट त्या वाचल्या जातात. एवढं 75 त्यामुळे त्यांनाही स्टफ मिळतो ना वेगळं, तेवढा हा एवज असतो. तर ती प्रोसेस काय आहे तुमची रायटिंगची, की कसं तुम्ही रायटिंग? माझी स्वतःची लेखन प्रक्रिया अशी आहे की मला पहिल्यांदा एक कल्पना सुचते, मग ती कल्पना सुचल्यानंतर त्याचं कथानकामध्ये पहिलं स्वरूप होतं. हे सगळं डोक्यात चालतं. ओके. कथानकामध्ये त्याचं एक स्वरूप तयार होतं. मग त्या कथानकात आता मी स्वतः एकांकिका या माध्यमात अतिशय कम्फर्टेबल आहे. मला 2 अंकी नाटकं मी लिहिली आहेत, 18 नाटकं आहेत, पण तरी मला एकांकिका हा मला हे खूप आवडतो. 45-50 मिनिटामध्ये छान तुम्ही विषय चांगल्या पद्धतीने मांडू शकता. मग त्या एकांकिकेच्या ड्युरेशनच्या ह्याच्यामध्ये मला त्या कथेचा नाटकाचा पट दिसतो. म्हणजे थोडक्यात स्क्रीन प्ले, पण स्क्रीन प्ले नाही, त्याच्यात कॅमेरा नाही आहेत. नाटकाचा पट म्हणजे थोडक्यात प्रसंग सुचत जातात. त्या प्रसंगावर हुकूम माझी कथानक पुढं नेणारे पात्र कोणती असतील हे डोक्यात क्लिअर होतं. ओके. मग ते मला अख्खं जेव्हा दिसतं बोलताना आणि यायला, मग मी लिहायला सुरुवात करतो. आता कथानक सुचण्यासाठी कुठलाही ट्रिगर उपयोगी पडतो. जसं आता तू 1 सेकंड लाईफचं उदाहरण दिलंस, तर साधारण 1996 साली गुडलकचा जो चौक आहे आपला, भांडारकर रोडवरनं खाली येत असताना मी फर्ग्युसनकडे वळत असताना तिकडं एक माणूस बस सावकाश झाली म्हणून चालत्या बसमधनं उतरायला गेला
आणि केळीच्या सालावरनं पाय घसरून बस खाली आला. अरे तेवढंच घडलं. मग बस कचकन ब्रेक मारून थांबली, तो पुन्हा बाहेर आला. तो ट्रिगर होता मला की ह्या माणसाला वाचवायला एक जण खाली गेला तर काय होईल. आणि मग ते दोघं जण, आपला मृत्यू एका सेकंदावर आहे. आता अजून मागचं चाक आपल्या अंगावरनं गेले की आपण मरणार. त्या एका सेकंदात मन किती फास्ट असतं हे आपल्याला माहिती आहे. तर माणूस काय काय विचार करू शकतो. त्याच्यावरती 1 सेकंड्स लाईफ नावाचा अतिशय ब्लॅक ह्युमर आहे, हिलेरियस आहे, धमाल करता येते. सो तसं सुचलं. मग त्याच्यावरती ते त्याच्यानंतर 1 वर्षांनी पुरुषोत्तम करणारे दोघं जण माझ्याकडे त्यावेळेला आले, कारण मी पासआउट झालेलो होतो. की अरे योग्य तुझ्याकडं अशी एक एकांकिका आहे. मिलिंद शिंत्रेने आम्हाला सांगितलं, कारण मिल्यापाशी वगैरे मी एखादी विषय सुचला की पटकन कुणापाशी तरी बोलतो, शेअर करणं. तर मिले म्हणलं तुझ्याकडे 2 पुरुष पात्रांची एकांकिका कुठली रे. मग त्यांनीच मला सांगितलं अरे की काहीतरी बस खाली 2 जण सापडतात. अरे ओ हा उद्या देतो. आणि मी त्या रात्री, म्हणजे ती माझी पहिली एकमेव एकांकिका अशी जी ॲट अ स्ट्रेच लिहिली, म्हणजे पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत न थांबता लिहिलेली ती एकमेव एकांकिका. 1 टाइम एक ॲट अ स्ट्रेच 40 मिनिटाची ती एकांकिका, म्हणजे किती 30 पानं लिहून झाली असते. पण ती त्यानंतर, आणि त्यात बदल काही झालेले नाहीत. ती धार धार धार. काय झालं तर एका वर्षभरात माझ्या डोक्यात तिची प्रोसेस चालू होती असं. राईट सर. सर तुम्ही सस्पेन्स कसं बिल्ड करता. सस्पेन्स हा तर मेकॅनिकली बिल्ड करावं लागतो. म्हणजे माझं केस नंबर 99 नावाचं जे नाटक आहे ते असेल, तसं फार सस्पेन्स मी अजून हे केलेलं नाहीये. पण कॉन्फ्लिक्ट असेल तो तुमच्या कथानकामध्येच तुम्ही संघर्ष पेरत जाता ना. अचानक नावाचं माझं नाटक आहे, त्याच्यामधलाही पण प्रत्येक ब्लॅकआउटला तो एक 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 स्टेपनी ते वरती जात जातं. सो तो बिल्ड करताना तुमचं कथानक आधी, म्हणजे माझं काम पहिलं कथानकावर असतं. कथानक आणि पात्रांची चौकट मी भरमसाठ, त्यामुळे मी लिहायलाच उशिरा सुरुवात करतो. कारण माझ्या दृष्टीने लिखाण ही मेकॅनिकल प्रोसेस आहे. लिखाण ॲक्च्युली क्लिनिकल जॉब आहे. सुचणं हे तुमचं बसल्या बैठकीत चालू असतं. म्हणजे तुम्ही नुसते बसलेले असाल, टी व्ही बघत असाल आणि तिकडं तुमचं लक्षच नसतं. तुम्हाला सुचलेले कथा, म्हणजे तो जो एक म्हणतो ना आपण, तो जोर मनामध्ये धरायला लागला की आपोआप तुम्हाला त्या पद्धतीने सुचत जातं. नंतर मी ड्राफ्ट्सही फारसे करत नाही. एकदा ते पक्क डोक्यात झालं, मला तो पूर्ण प्रयोग, नाट्यप्रयोग सुविहित दिसला की मग मी लिहायला लागतो.